आणि पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर आता पुढची बातमी आहे। महाराष्ट्रातले अनेक नेते आज गोपीनाथ गडावर दाखल झालेत, कारण खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं आज दर्शन घेतलं। त्यांचा स्मृती दिन आहे। प्रीतम मुंडे यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते। धनंजय मुंडे देखील गोपीनाथ गडावर दर्शनासाठी पोहोचले होते। यावेळी ते देखील भावूक झाले होते। गोपीनाथ गडावरची ही दृश्य आता आपण बघितली। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या पत्रकारांशी संवाद साधतात। चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे दोन्ही नेते सध्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात। महत्त्वाची घडामोड आहे का याविषयी त्यांच्याकडून देखील काही प्रतिक्रिया मिळते का बघूयात। कारण भाजपची महत्त्वाची बैठक ज्याच्यात देवेंद्र फडणवीसांसोबत चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात नेमकं काय काय घडतंय ऐकूयात। चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील बघूयात पत्रकारांशी संवाद साधतात। त्यांच्या प्रतिक्रिया काय ते नेमक्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण एकीकडे या सगळ्या बैठका अत्यंत महत्त्वाच्या अशासाठी आहेत कारण भाजपला महाविकास आघाडीनं एक प्रस्ताव दिलेला आहे आणि भाजपनं देखील महाविकास आघाडीला प्रस्ताव दिलाय। त्याच्यामुळे बघूयात यातल्या कोणत्या प्रस्तावावर भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे ते समजून घेण्याचा हा प्रयत्न असणार आहे। आणि म्हणूनच हे दोन्ही नेते सध्या संवाद साधतात। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आत्ताचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून प्लॅन ए काय असावा, प्लॅन बी काय असावा यावर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांना सध्या सुरुवात झाली आहे। पहिली बैठक जिथले महत्त्वाचे अपडेट्स चंद्रकांत पाटील देत आहेत त्यांचा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आत्ताच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये ते देखील उपस्थित होते। काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीचे 3 महत्त्वाचे नेते त्यांना भेटून गेले होते देवेंद्र फडणवीसांना, ज्याच्यामध्ये सुनील केदार, छगन भुजबळांचा, अनिल देसाईंचा समावेश होता। यानंतर एकीकडे अनिल देसाई सध्या उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेलेत आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी छगन भुजबळांच्या सध्या घरी ते पोहोचलेत आणि या सगळ्या घडामोडींना सध्या वेग आलेला आहे। त्यामुळे प्लॅन ए दिलेला आहे, पण प्लॅन बी वर देखील काही चर्चा होतीये का याकडे देखील लक्ष असणार आहे। बघूयात भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पण हा प्रस्ताव नेमका काय आहे तो देखील आपण समजून घेणार आहोत अशासाठी, कारण येणारे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। भाजप तिसरा उमेदवार दरम्यान लढण्यावर ठाम असल्याची माहिती काही वेळापूर्वी सूत्रांकडून मिळाली होती, कारण तिसरा उमेदवारासाठीची मतांची जुळवाजुळव झाली असा दावा भाजपनं केलेला होता। राज्यसभा उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 3 जून ही तारीख म्हणूनच यासाठी निर्णायक मानली जाते। आता वाजलेत 12:20 आणि 3 वाजेपर्यंतचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे नाही तो अँबेन्स आहे, अरे अँबेन्स आहे। आम्ही त्याला असं म्हटलं की आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत। आमच्या पक्षाला राज्यसभा ही जास्त महत्त्वाची असते आणि आमचा क्लेम जो आहे तो लॉजिकचा आहे। 24 अधिक 6 असे 30 एकाच पक्षाची 6 सहयोगी आणि 24 ब्रँडेड विजयी एवढी एक्सेस मतं आमच्याकडे 42 ही कोटा खरं म्हणजे 41.01 आहे। 11-12 मतच आम्हाला कमी पडतात। त्या मानाने तुमच्याकडे जी फिगर आहे ती सगळ्यांची म्हणून गोळा केलेली म्हणून सुद्धा तुम्ही आमच्या 30च्या पुढे जात नाही। दुसरं लॉजिक असं आहे की मागच्या वेळेला आम्ही त्यांनी आम्हाला हा प्रस्ताव दिला की राज्यसभा तुम्ही घ्या, आम्ही विधान परिषद तुम्हाला एक जास्त देऊ। आम्ही त्यांना अग्रणी असं म्हटलेलं आहे की आम्ही विधान परिषदेला 5वी जागा लढवू। उमेश भाऊ 2 की 1 तुम्ही आता राज्यसभा यावर ते आम्ही आमच्यात आपापसात विचार करतो म्हणून गेलेले आहेत। आम्ही आमच्यात आपापसात विचार करतोच, कारण आमच्याकडे कम्युनिकेशन सिस्टीम, सहभाग सिस्टीम खूप आहे, परंतु आम्ही तिसरी जागा लढणं आणि तिसरी जागा जिंकणं याच्या बाबतीमध्ये खूप कॉन्फिडंट आहोत। दादा शेवटचे त्यांचा जर प्रस्ताव जर का हे नाही मान्य झाला तर भाजप कुठल्याही परिस्थितीत तिसरी जागा लढणारच। त्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला नाही की आम्ही
3 राज्यसभा लढवतो, तुम्ही 1 राज्यसभेचा मागे घ्या आणि विधान परिषदेला आम्ही 5वी जागा लढवणार नाही, हा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार आणि आम्ही निवडणूक जिंकणार. दादा, जर मवियाकडे जर अधिक मतं होती किंवा बहुमत होतं तर मग हा प्रस्ताव किंवा ही ऑफर कशाला? फंटास्टिक. तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. दादा, वारंवार तुमच्याकडून एकीकडे संजय राऊत वारंवार घोडेबाजार किंवा वेगवेगळ्या गोष्टींना दिवसण्याचा वारंवार त्यांचं सुरू असतं. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची शिष्टाई किंवा प्रस्ताव घेऊन येत आहेत. दोन्हीमध्ये तिथेही गोंधळ पाहायला मिळतो. नाही, यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही. कोणाची कार्यपद्धती काय असावी हा त्यांचा विषय आहे. पण आज खूप चांगली चर्चा, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. परंतु त्यांना जसं त्यांच्या पक्षाची काळजी आहे, म्हणजे 3 पक्षांच्या मिळून एकत्र निर्माण झालेल्या आघाडीची, मोर्चाची काळजी आहे, जसं आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. आमची काही ध्येय धोरण आहेत, आमचे काही प्रघात आहेत, आमचे काही पायंडे आहेत. त्याच्यामध्ये पार्टीचा एबी लावलेला तिसरा कॅन्डिडेट मागे घेणं हे मुळात आमच्या लेवलला शक्यच नाही. आम्हाला सहकाऱ्यांशी बोलायला लागेल आणि दिल्लीशी बोलावं लागेल. आम्ही आमच्या श्रेष्ठींच्या लगेच कानावर हे घातलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की तुमची भूमिका बरोबर आहे, यू गो विथ दॅट स्टँड. दादा, म्हणजे तुम्ही जी काउंटर ऑफर दिलेली आहे तुमची माहीत नाही. आम्ही आमच्या बाबतीमध्ये काय ते सांगितलं की आम्ही 3री राज्यसभेची जागा लढवणार, आम्ही विधान परिषदेची 5वी जागा लढवणार नाही. यावर त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर निवडणूक होईल आणि निवडणूक जिंकणार आम्ही. दादा, राज्यसभेची निवडणूक झाली तर आपसुकच मग विधान परिषदेची निवडणूक देखील होईल. हा, म्हणजे मग काही कॉन्ट्रॅक्टच ठरलं नाही ना. जर राज्यसभेला त्यांनी त्यांचा फॉर्म विड्रॉ केला तर आपोआपच कॉन्ट्रॅक्ट सुरू होतो. म्हणजे कदाचित ते कागदावरही कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं किंवा आम्ही 5वी जागा लढायची नाही. जर तुमची काउंटर ऑफर जर त्यांनी स्वीकारली तर विधान परिषदेला तुम्ही त्यांना सहकार्य करणार आहात? मी म्हटलं, पुन्हा अधोरेखित करतो की आम्ही तर असं म्हटलं की आमच्याकडे जे आमचे 106 आणि सहयोगी 7, 113 जण कोणालाही 5व्या उमेदवाराला सही देणार नाही. आज जो चर्चा हुई है तीसरी जो सीट को लेकर किस तरह से प्रपोजल दिया गया महाविकास आघाड़ी सरकार को? महाविकास आघाड़ी के नेताओं ने कल माननीय देवेंद्र जी को संपर्क किया कि 3 तारीख यानी कल यानी अभी आज विड्रॉवल है तो उसके पहले थोड़ा बैठना पड़ेगा. देवेंद्र जी ने उसी समय उनको क्लियर किया कि आप यदि प्रस्ताव हम पीछे लेंगे ये लेकर आने वाले हो गए तो उसमें कुछ सकारात्मक चर्चा नहीं होगी. लेकिन उन्होंने कहा कि बैठेंगे तो 1 घंटा चर्चा चली. उन्होंने उस बैठक में चर्चा में लॉजिक पे आधार पर हम लोगों ने कहा कि ये नेचुरल बीजेपी का क्लेम 3 कारणों से बनता है. एक नेचुरल क्लेम बनता है कि हमारी 3 सीटें थी, वो 3 हमको फिर से प्राप्त करनी है. दूसरा, हमारे पास ब्रांडेड बीजेपी, ब्रांडेड सहयोगी यह लगभग 30 वोट है और हमको यदि 42 का भी कोटा माने, वो 41.01 है, 42 का भी कोटा माने तो 11-12 वोट्स का ही विषय है. आपके यहाँ ये 30 फिगर भी नेचुरली नहीं होती है. शिवसेना के समझो 13 है, फिर राष्ट्रवादी के 8 और 3 11, जिसमें से 2 जेल में है, वो वोट कर नहीं पाएंगे तो 9 ही है. तो ये फिगर आपकी कुल मिलाकर हमसे कम ही बनती है. तो हम ब्रांडेड बीजेपी और सहयोगी 30 होने के बाद नेशनल क्लेम हमारा है, 3 सीटें हमारी है और हम ऑल इंडिया पार्टी है. हमको राज्यसभा का ज्यादा महत्व है. आपको राज्यसभा का क्या उपयोग है? आपको विधान परिषद का उपयोग है. तो आप विधान परिषद की सीट 10 में से 6 लो, हम 4 लेंगे, हम 5वीं नहीं लड़ेंगे. तो ये देवेंद्र जी ने कहने के बाद भी सकारात्मक इस विषय में कुछ नहीं हो सकता. ये कहने के बाद भी चर्चा तो करेंगे कह के आए. चर्चा के बाद उन्होंने वही प्रस्ताव रखा. हमने ये कहा कि भाई ये प्रस्ताव मान्य नहीं है, फिर भी हम सबसे बात करेंगे, केंद्र से बात करेंगे, क्योंकि हमारा डायरेक्ट पार्टी का एबी जुड़ा है. तो जिस एबी पर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष की साइन रहते हैं, आपका अच्छा है, अपनी अपनी स्टेट लेवल की पार्टी है. तो हमने राष्ट्रीय स्तर पर भी बात की है. अभी हमको प्रभारी भी जोड़े गए हैं, केंद्रीय रेल मंत्री, और हम सबका मानना यह है कि हमारा प्रपोजल ही बराबर है कि हम राज्यसभा की 3 सीट लड़ेंगे. आपने एक विड्रॉ करना है, अनअपोज होने दो.
और विधान परिषद में हमारे 113 जो है 106 + 7 वो किसी भी 5वें फॉर्म पर साइन नहीं करेंगे. या संबंधित दादा, कधी म्हणजे, अंतिम निर्णय कधीपर्यंत राज्यसभेच्या येईल? तिसऱ्या जागेसाठी जर का निवडणूक झाली तर भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे का? जागांची जुळवाजुळव झाली का? भारतीय जनता पार्टी आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी यांना तोंड फोडून घेण्याची कधी सवयच नाही. अंतिम निर्णय कधीपर्यंत होईल? 2 वाजतापर्यंत? अंतिम निर्णय करने का किसी के हाथ में नहीं, 3 बजे के पहले ही करना पड़ेगा. थँक्यू सर. ओके. चला. अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका आता स्पष्ट केली आहे. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला राज्यसभेत जाणं महत्त्वाचं आहे आणि प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यसभा इतर पक्षांसाठी महत्त्वाची नाही, त्यांना विधान परिषद महत्त्वाची असल्याचं देखील त्यांनी आता म्हटलंय. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी चंद्रकांत पाटील यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18.